नमस्कार मंडळी, विरंगुळा विथ वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही ट्रिपला जाणार आहोत, म्हणजे आम्ही शिमला आणि मनालीला जाणार आहोत। तर म्हटलं चला तुम्हालाही तिथला थोडासा अनुभव तुमच्याबरोबरही शेअर करूया, कारण त्यामुळे तुम्हालाही थोडीशी तिथल्या त्या ठिकाणची माहिती मिळेल। आणि आज आम्ही ट्रेनने जाणार आहोत, तर त्या ट्रेनचं बऱ्याच जणांना असं थोडं कन्फ्युजन असतं की जेवण मिळतं किंवा नाश्ता मिळतो की नाही। तर ती ट्रेन आहे राजधानी एक्सप्रेस। तर आम्ही राजधानी एक्सप्रेसने जाणार आहोत। तर म्हटलं चला त्यामध्ये काय जेवण मिळतं, नाश्ता मिळतो की नाही मिळत, कसं जेवण असतं, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। कारण थोडीशी तुम्हाला पण त्याबद्दल माहिती मिळेल त्यामुळे। तर चला मग आता मी पटकन आवरून घेते आणि लगेच निघणार आहोत आम्ही। आम्ही कल्याण स्टेशनला आलेलो आहे आणि गाडी ही CST येणार आहे, राजधानी एक्सप्रेस। तर आल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते। ट्रेन ही कल्याण स्टेशनला आलेली आहे आणि 5 ते 10 मिनटं आज ट्रेन ही लेट झालेली आहे आणि ती फक्त कल्याणला 2च मिनटं थांबते। राजधानी एक्सप्रेस ही CST येते आणि लास्ट स्टेशन हजरत निजामुद्दीन आहे, दिल्ली स्टेशन। आणि आता आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत ट्रेनमध्ये आणि तुम्ही बघू शकता ट्रेन ही मस्त आहे। इथे आरसा वगैरे आहेत आणि सीट आहेत, लोअर मिडल आणि अप्पर असे। स्टेशनवरनं बसल्यानंतर 5 मिनिटाने नाश्ता दिला जातो। तर नाश्ता इथे तन्मयला मिळालेला आहे, तर तन्मयला सँडविच मिळालेला आहे आणि बाकीचं सगळं सांगते मी तुम्हाला काय काय आहे ते। तन्मयच्या नाश्त्यामध्ये इथे सँडविच होतं, आम्हाला इथे ब्राऊन ब्रेड आहे, त्यात 2 ब्रेड आहेत, त्याचप्रमाणे चहाची सगळी सामग्री आहे आणि हे आपलं चिवडा दिलेला आहे आणि केचप पण आहे त्यामध्ये आणि सोनपापडी आहे, बटर आहे आणि कचोरी आहे। तर बघूया, खाऊन बघतो कसं आहे ते आणि मग सांगते तुम्हाला मी। तर नाश्त्याचं जी कचोरी होती ती खूप छान होती आणि जो चिवडा होता तो काही आवडला नाही आणि जी सोनपापडी होती ती एकदम ओली झालेली होती, ती पण काही आवडली नाही, आम्ही अशी ती टाकून दिली। आणि ब्रेड हे बटर वगैरे लावून ते चहासोबत घ्यायचे होते, ते काय मला आवडत नाही, त्यामुळे मी काही खाल्लं नाही। सँडविच ठीक होतं, अशा प्रकारे होता तो नाश्ता। आणि आम्ही जेवढे पण म्हणजे आमचा ग्रुप आहे तर त्यामध्ये माझ्या नंदा वगैरे आहेत, तर ते पण नाशिकवरनं बसलेले आहेत। आता आम्ही मस्त गप्पा मारतोय। रात्रीचं जेवण हे आलेलं आहे, तर जेवणामध्ये आहे इथे पनीरची भाजी, भाजी काही एवढी खास नव्हती। त्याचप्रमाणे इथे राईस, डाळ आणि दही हे पॅकेटमधलं आहे आणि ते अजून काही खाल्लेलं नाही। त्याचप्रमाणे इथे आहे बटाट्याची भाजी आणि इथे आहे लोणचं, तर लोणचं हे पॅकेटमधलं आहे आणि इथलं जेवण मला काही आवडलं नाही, आम्ही घरून आणलेलं होतं, आम्ही तेच खाल्लं आणि घरचं जेवण हे कधी भारी असते आणि हे काही मला इथले आवडलं नाही। आणि इथे 2 रोट्या भेटल्या, त्या रोट्या होत्या की पराठा होता तेच मला कळालं नाही, खूप जाड होत्या आणि खूप म्हणजे अशा जळालेल्या होत्या जरा। तर ठीक आहे, ते पण आम्ही काही खाल्लं नाही आणि घरून आणलेलं जेवलो मस्त। आणि इकडे आहेत तन्मय वरती जेवायला बसला आणि इकडे आहेत भाऊ वरती जेवायला बसले आणि त्याचप्रमाणे आम्ही आमचं घरचं जेवण। आणि आता आम्ही पोचलो आहे जळगावला आणि जळगावला 9 वाजून 5-10 मिनिटांनी पोचलेलो आहोत। आता झोपणार आहोत, तर त्यांनी इथे दिलेले आहेत बेडशीट आणि बेडशीट हे नवीन आहेत आणि पिलो दिलेला आहे आणि 2 बेडशीट दिलेले आहेत आणि असं इकडे आम्ही सगळे झोपलेलो आहोत, म्हणजे असं आथरलेलं आहे। ब्लँकेट्स दिलेला आहे, पण मी घरून घेऊन आली होती माझं ब्लँकेट आणि आता इथे झोपणार आहोत। मी माझं घरून घेऊन आलेली आहे ब्लँकेट आणि इथं असं आहे, तन्मय इथे खाली झोपलेला आहे। तर एकंदरीत अशी झोपायची व्यवस्था इथे चांगली आहे। तर सगळ्यांना गुड नाईट, गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळी झालेली आहे, आम्ही ब्रश वगैरे पहाटे 5 वाजताच करून आलेलो आहे आणि इथेच बाकी सगळे नाश्ता करतायत आणि सकाळीचे वाजले आहेत इथे 7:45 वाजता नाश्ता हा आलेला आहे। तर नाश्ता व्हेज नाश्त्यामध्ये होते पोहे,
उपमा, तर ज्याला जे हवं आहे ते ते देतात, ते विचारून घेतात, त्यानुसार आपण सांगायचं आहे. तर इथे व्हेजमध्ये होते पोहे, तर पोहे मला बिलकुल आवडलेले नाही आणि बटाटवडा होता, तर तो ठीक होता. मी थोडा अर्धा खाल्लेला आहे. त्याचबरोबर कोल्ड्रिंक दिले आणि चहाची सामग्री आणि चिवड्याचं पॅकेट दिलेलं आहे इथे. त्याचप्रमाणे नॉनव्हेजमध्ये म्हणजे नाश्त्यामध्ये ब्रेड ऑमलेट आहे, तर इथे ब्रेड आणि ऑमलेट हे गरम गरम आहे. ब्रेड आहेत, 2 ब्रेड दिलेले आहेत, त्याचबरोबर कोल्ड्रिंक दिलेलं आहे आणि चहाची सामग्री दिलेली आहे. तर ब्रेड ऑमलेट हे चांगलं आहे असे हे म्हणतायत. माझा काही नाश्ता चांगला नव्हता, मला काही आवडला नाही, कारण पोहे नुसते त्याच्यावरती हळद आणि मीठ आणि टाकून गरम केलेले होते ओव्हनमध्ये, बस मला ते एवढे काही आवडले नाही, त्यामुळे मी काही खाल्ले नाही. फक्त बटाटवडा हा खाल्लेला आहे. आणि आमचं जे तिकीट आहे हे 3rd ACचं आहे. तुम्ही फर्स्ट काढा, सेकंड काढा किंवा थर्ड काढा, तर ह्यामध्ये आता तिकिटामध्येच जेवण नाश्ता हे इन्क्लूड असतं. त्याचे एक्स्ट्रा चार्ज घेतले जातात आणि ते कंपल्सरीच असतं. आणि आम्ही पण म्हटलं चला ट्राय म्हणून आपण पण घेऊन बघूया, पण मला काही ते आवडलं नाही जेवण किंवा नाश्ता वगैरे. तर ठीक आहे, कचोरी तेवढी फक्त छान होती, बाकी मला काही जास्त आवडलं नाही नाश्ता वगैरे. तर अशा प्रकारे राजधानी एक्सप्रेसमध्ये जो मिळणारा नाश्ता, जेवण हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे आमचा प्रवास आता संपलेला आहे आणि इथून आमची म्हणजे दुसरी जर्नी स्टार्ट होणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला राजधानी एक्सप्रेसचा, त्यातून तुम्हाला काही थोडी माहिती भेटली असेल. आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.